तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसाचा एकही थेंब न पडल्याने खरीप पिके धोक्यात आली असून अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे। यंदा मान्सूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस आणि इतर खरीप पिकांची पेरणी मोठ्या उत्साहात केली। मात्र त्यानंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने शेतातील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे कडक उन्हाने जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत। अनेक ठिकाणी उगवलेली पिके करपू लागली असून पाण्याअभावी पिकांची वाढही खुंटत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे। जर आणखी 1-2 दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागू शकते। त्यामुळे बियाणे, खते, मशागत आणि मजुरीचा अतिरिक्त खर्च सहन करणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे। सध्या मोताळा परिसरातील शेतकरी आकाशाकडे आशेने डोळे लावून बसले आहेत। वेळेत दमदार पाऊस झाला नाही तर खरीप हंगामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता भीती व्यक्त केली जात आहे। MCN न्यूज मराठीसाठी कृष्णा पाटील, मोताळा। मी मोताळा येथील रहिवासी असून माझी शेती हे आहे आणि आमच्याकडे किमान 7-8 दिवस झाले पाऊसच नाहीये आणि पाऊस नसल्यामुळे आमच्यावर फार मोठं संकट आलेलं आहे आणि संकट आल्यावरून आमच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे। तरी सरकारने आम्हाला योग्य तो न्याय देण्यात यावा किंवा आर्थिक मदत द्यावी।